पुढच्या बातमीकडे आपण वळतोय आणि ती आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या शिफारसींमुळे देशभरात सुरू झालेल्या वादळाची। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसींमुळे वादळ सर्वत्र जाणवत आहे। देशभरामध्ये उच्चवर्णीय आणि दलित हा वाद पूर्वीपासून आहे, मात्र या वादाची दरी आणखी रुंदावल्याची चिन्ह सध्या या स्थितीत दिसतात। यूजीसी मार्फत जे सामान्यतः जातीवरून भेदभाव होतो आणि विद्यार्थी किंवा प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी या संदर्भात जो कायदा आलेला आहे तो 13 जानेवारी 2026 रोजी नुकताच तो कायदा आलेला आहे आणि त्या विरोधात मोठं वादंग उठलेलं आहे देशभर। आणि त्याच्यामुळे नेमका हा कायदा काय, तर या कायद्यामध्ये हा पूर्वी कायदा होताच याच्यामध्ये ओबीसीला ॲड केलेला आहे। पहिल्यांदा SC STच्या बरोबर ओबीसीना सुद्धा याचं संरक्षण मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः जे आपण 155 कोटी म्हणतो या देशामध्ये, यातल्या जवळपास 115 कोटी लोकांचं या दायऱ्यामध्ये आलेलं आहे। परंतु सर्वसामान्य जसं मागे झालं होतं त्याची पुनरावृत्ती झालेली आहे। ज्यावेळेस मंडळ आयोग लागू झाला होता त्यावेळेस मंडळ आयोगाला सुद्धा विरोध करण्यासाठी फार मोठं आंदोलन पेटलं होतं, मंडल कुळमंडल। तर असाच तो प्रकार असा दिसतोय, परंतु याच्यात फरक आहे की ते मागच्या वेळेस VP सिंगांनी मंडल आयोग आणला होता आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा त्यांना पाठिंबा होताच, परंतु बाहेरून पाठिंबा होता। परंतु जे नवयुवक आहे, जे ज्यांना आरक्षण म्हणजे काहीतरी भलतंच काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावर फार मोठं संकटच येणार आहे अशी परिस्थिती निर्माण केली होती, पण तसं काही झालेलं नाही, तसं काही घडलेलं नाही। यूजीसीचा हा सगळा विषय काय आहे ते आपल्याला समजावून घ्यावं लागेल। यूजीसीचा सध्याचा कायदा काय सांगतो हा एक भाग असला तरी दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायचं आहे की यूजीसीच्या नव्या कायद्यातल्या तरतुदी कोणत्या आहेत। उच्च शिक्षण संस्थेमध्ये जर समजा जातीय भेदभाव झाला तर तशा प्रकारामध्ये आता ओबीसींनाही आरक्षण मिळेल। जाती आधारित भेदभावापासून कायदेशीर संरक्षण आजवर दलित विद्यार्थ्यांपुरतच होतं, आता ते ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळेल। यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेनं समान संधीची स्थापना म्हणजे समान संधी समितीची स्थापना करावी असं यूजीसीने सांगितलंय। या समितीच्या समोर आलेल्या तक्रारीची 24 तासामध्ये पोच द्यायची आहे, तर समिती समोर आलेल्या तक्रारीचा निपटारा हा 15 कामकाजी दिवसामध्ये व्हावा असं सुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे। जर समजा या शिफारसी ऐकल्या गेल्या नाहीत तर काय होईल हे सुद्धा यूजीसीच्या प्रस्तावित सुधारणा कायद्यामध्ये सांगितलं गेलंय। पहा, समजा एखाद्या शिक्षण संस्थेनं सुधारणा पाळल्या नाहीत तर त्या शिक्षण संस्थेचं अनुदान थांबवण्यात येईल। इतकंच नाही तर त्या शिक्षण संस्थेला कोणतीही पदवी देता येणार नाही। यूजीसी शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करेल। तसंच शिक्षण संस्था त्यानंतर कोणताही अभ्यासक्रम चालवू शकणार नाही, इतकं स्पष्टपणे या सुधारित कायद्यामध्ये सांगितलं गेलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्की आक्षेप काय आहेत हे लक्षात घ्या। देशभरामध्ये उच्चवर्णीयांची जी आंदोलनं सुरू झाली आहेत त्याचे आक्षेप प्रामुख्यानं या सुधारणा समितीच्या रचनेवर आहेत। उच्च शिक्षण संस्थेतील समान संधी समितीची रचना पक्षपातपूर्ण आहे असं सांगितलं जात आहे। या समितीमध्ये मागास वर्गाचे प्रतिनिधी बहुसंख्य आहेत, मात्र त्याच्या तुलनेमध्ये अल्पसंख्याक संख्येत उच्चवर्णीय प्रतिनिधी असतील का हा प्रश्न आहे। उच्चवर्णीय अन्याय करतात अशी तक्रार असेल तर निवाडा समितीमध्ये उच्चवर्णीयांचा प्रतिनिधी का नाही हा सवाल आहे। समितीमध्ये 9 पैकी 5 सदस्य मागास असतील तर उर्वरित 4 सदस्य कोण याची स्पष्टता का नाही असा प्रश्न विचारला जातोय। जाती आधारित भेदभावाचं प्रकरण आजही पोलीस हाताळतात,
न्यायालय पीडित व्यक्तीला न्याय देतात. असं असताना मग आत्ताच शिक्षण संस्थांमध्ये याचा निवाडा का करायचा आहे असा प्रश्न आंदोलक विचारतायत. आज भी 60% जनरल कास्ट वालों के हैं. सभी को अपने अपने बिजनेस के आगे अपने गेट पे ये लगा देना चाहिए कि ओबीसी और एससी वालों के लिए जगह नहीं है जब तक ये कानून नहीं हटता. जब तक ये कानून नहीं हटता हम अपना भाईचारा नहीं निभाएंगे, क्योंकि हमें भी अपनी बहन बेटियों के बारे में सोचना. अब बहन बेटियों कैसे, क्योंकि इसमें एक कानून इतना गंदा है कि अगर किसी ओबीसी और दलित समाज के ने जनरल कास्ट की लड़की को भी नो कह दे कि गाली दीन ने, वो लड़की भी सजा कटेगी बिना किसी चेकिंग के. और सजा के बाद अगर पता लग गया उनको भाई वो गलत इस पे आरोप लगाया गया था तो आरोपी पे केस नहीं दर्ज कर सकते. यो एक बहुत बड़ा अंधा कानून है. हम लोग यूजीसी का विरोध कर रहे हैं. यूजीसी एक काला कानून है, इसको समाप्त करना चाहिए. यूजीसी अगर खत्म नहीं किया जाएगा तो हम लोग बड़ा आंदोलन करेंगे, क्योंकि आज तक हम लोग सबके साथ, हम लोग सभी जातियों के साथ रहते हैं. हम लोग ये बताइए सरकार क्या चाहती है, सरकार क्यों ऐसा कर रही है, क्यों ये काला कानून लागू कर रही है. सारे जातियां एक तरफ कहती है कि हिंदू हिंदू हिंदू, और उसके बाद फिर जो है उसी हिंदुओं का बंटवारा कर रही है.